नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू धावतच तो व्हिडिओ गेम जिथे होता तिथे ठेवायला निघालेली असते. आता तितक्यात मोठ्या बाई इंदूला असं जाताना पाहतात आणि तिला थांबवत म्हणतात की इंद्रायणी, अगं असं कुठे निघाली आहेस? तेव्हा इंदू म्हणते की असंच मंदिरात. मोठ्या बाई हसत म्हणतात की असंच मंदिरात? आता कशाला मंदिरात? तिथे काय काम आहे तुझं? तेव्हा इंदू सांगते की काय नाही, ते असंच. आणि ती तो व्हिडिओ गेम पाठी लपवते. आता मोठ्या बाई विचारतात की काय लपवतेस तू? तेव्हा इंदू सांगते की काय नाही. मोठ्या बाई म्हणतात की बरं, मला सांगायचं नाही आहे का? ठीक आहे, नको सांगूस, राहू दे. इंदू म्हणते की अहो नाही मोठ्या बाई, थांबा. असं म्हणत ती तो व्हिडिओ गेम मोठ्या बाईंना दाखवायला लागते. आता मोठ्या बाई म्हणतात की व्हिडिओ गेम का काय, तेच आहे ना हे? आणि विचारतात की कोणी दिला? तेव्हा इंदू थोडीशी शांत होते आणि अडखळत म्हणते की ते मला. मोठ्या बाई इंदूकडे बघत मनातच म्हणतात की बोल बोल, खोटं बोल. तू खोटं बोलली ना, मला खूप मज्जा येते. इंदू घाबरत मोठ्या बाईंकडे बघत असते. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की का गं, घाबरतेस कशाला? आता लोक बालकीर्तनकार आहे असं गिफ्ट देणारच ना मग तुला. आणि म्हणतात की बरं जाऊ दे, कुणी का देईना, तू खेळ. इंदू म्हणते की नाही नको मोठ्या बाई. आणि असं म्हणून ती ते गिफ्ट तिथे खाली ठेवते आणि म्हणते की ते मला मंदिरात नव्या कोऱ्या बॉक्समध्ये मिळालं आणि मी हे गिफ्ट कोणाचं आहे याचा विचार न करता घेऊन आले. पण मोठ्या बाई इंदूला शांत करत म्हणतात की अगं बाई, हे कोणाचं का असे ना, कुणी का आणे ना, हा तो कुठलाच विचार करू नकोस तू. आणि हे तुला सापडले ना, मग तूच घे. असं म्हणत व्हिडिओ गेम इंदूला द्यायला लागतात. तेव्हा इंदू म्हणते की नाही मोठ्या बाई, वेंकू महाराज नेहमी म्हणतात की जी गोष्ट आपली नाही आहे ती आपल्याजवळ ठेवायची नाही. हे चुकीचं आहे ना, हे मला पण पटतंय. तेव्हा मोठ्या बाईंना खूप राग येतो आणि त्या मनातच म्हणतात की व्यंकट भाऊजींचं भूत काही केलं हिच्या डोक्यातून उतरत नाही आहे. आणि तितक्यात प्रेमनाथसुद्धा तिथे येतो आणि तो सुद्धा हे सर्व बघायला लागतो. आता मोठ्या बाई इंदूला म्हणतात की तुला विठुरायाच्या मंदिरात हे गिफ्ट सापडले की नाही? मग तुझं कीर्तन आवडतं म्हणून विठुरायांनीच हे ठेवलं असेल तुझ्यासाठी. आणि इंदूला विचारतात की विठुरायाने दिलेलं गिफ्ट नाकारणार आहेस का तू? तेव्हा इंदू बरं म्हणून ते गिफ्ट घ्यायला जाते आणि परत ती थोडीशी थांबते आणि म्हणते की नाही नाही मोठ्या बाई, विठुराया असं गिफ्ट काहीच देत नाही. तो फक्त आशीर्वाद देतो आणि संकटात धावून येतो. तो असलं काहीच देत नाही. मोठ्या बाईंना इंदूचा खूपच राग आलेला असतो. इंदू म्हणते की हा सगळा ना जादूटोणा आहे हो. आता हे सगळं बघून प्रेमनाथ इंदूजवळ येतो आणि म्हणतो की काय पाठ राखीन बाई, गिफ्ट आवडलं की नाही आमच्या सासूबाईंनी दिलेलं? गिफ्ट घ्या, अहो लय भारी गिफ्ट आहे. आता मोठ्या बाई घाबरून इकडे तिकडे बघायला लागतात. आता प्रेमनाथ मोठ्या बाईंच्या हातातील तो गिफ्ट घेतो आणि इंदूला द्यायला लागतो आणि म्हणतो की व्हिडिओ गेम आहे, खूप आवडेल तुम्हाला, घ्या. आता इंदू आश्चर्याने विचारते की मोठ्या बाई, हे गिफ्ट तुम्ही मला दिले? मोठ्या बाई मात्र खूपच घाबरलेल्या असतात आणि ते इकडे तिकडे बघत म्हणतात की हां, त्याचं काय झालं? संक्रांतीचं मी सगळ्यांना काही ना काहीतरी गिफ्ट दिलं ना, फक्त तुलाच द्यायचं राहिलं होतं म्हणून मी ते आणलं. आता म्हटलं तुला आवडेल नाही आवडेल म्हणून मी ते आपलं विठुरायाच्या मंदिरात ठेवून दिलं. आता प्रेमनाथ म्हणतो की कळलं ना पाठ राखीन बाई, हे गिफ्ट तुम्हाला खूप आवडेल, घ्या. असं म्हणून तो इंदूला ते गिफ्ट द्यायला लागतो. पण इंदू म्हणते की नाही नको, हे गिफ्ट परत मोठ्या बाईंना द्या. तेव्हा प्रेमनाथ आणि मोठ्या बाई शॉक होऊन इंदूकडे बघायला लागतात. आता इंदू म्हणते की द्या म्हटलं ना. तेव्हा प्रेमनाथ ते गिफ्ट मोठ्या बाईंकडे देतो. आता इंदू म्हणते की मोठ्या बाई, आता हे गिफ्ट तुम्ही तुमच्या हाताने मला द्या. हे ऐकून मोठ्या बाई आणि प्रेमनाथ खूप खुश होतात. आता इंदू म्हणते की हे गिफ्ट जर तुम्ही मला दिलं ना तुमच्या हाताने तर मला खूप आवडेल बघा. मोठ्या बाई खूपच खुश झालेल्या असतात आणि त्या म्हणतात की असं आहे का? आणि ते गिफ्ट देत म्हणतात की बालकीर्तनकार इंद्रायणी वाडीकर आमच्याकडून हे संक्रांतीचं गिफ्ट, असं म्हणत त्या इंदूला ते गिफ्ट देतात. आता इंदू खुश होऊन मोठ्या बाईंना नमस्कार करते. तेव्हा मोठ्या बाई खूप मोठी कीर्तनकार हो असं म्हणतात. आता इंदू तिथून निघून जाते. तेव्हा प्रेमनाथ आणि मोठ्या बाई खूपच खुश होतात. प्रेमनाथ मोठ्या बाईंना म्हणतो की सासूबाई, पाठराखीन बाईंना खूपच आवडलेलं दिसते गिफ्ट. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात की आवडेल नाही तर काय, फक्त हिच्या डोक्यातलं भाऊजींनी पेरलेलं आदर्शवादाचं बीज उकरून फेकलं पाहिजे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की महाले मास्तर मुलांना स्वच्छतेचं महत्त्व शिकवत असतात आणि ते सांगतात की मुलांनो,
मुलांनो, तुम्ही ना आज खूप छान काम केले हां. आज आपण सर्व वर्ग स्वच्छ केले. आणि म्हणतात की गाडगे महाराजांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाना तंत्र. आणि विचारतात की तुम्हाला इथे का बोलवले माहिती आहे का? तर शासन गाडगे महाराजांचं ग्राम स्वच्छता अभियान राबवतंय आणि त्यासाठी त्यांनी फक्त आपल्याच नाही तर आजूबाजूच्या सर्व शाळांना सर्क्युलर पाठवले. मग मला सांगा की तुम्हाला गाडगे बाबांबद्दल काय माहिती आहे? तेव्हा इम्रान म्हणतो की मी सांगू का? आणि तो गाडगे महाराजांबद्दल माहिती सांगायला लागतो. आता महाले मास्तर विचारतात की तुम्हाला एक सांगू का? गाडगे बाबा काय करायचे? स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी वेगवेगळ्या गावांना जाऊन भेट द्यायचे आणि गावात शिरल्यावर स्वतः हातात झाडू घेऊन सगळ्या गावाची स्वच्छता करायचे. मग संध्याकाळी एखाद्या झाडाच्या पारावर कीर्तन करून गावकऱ्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगायचे. तेव्हा परी म्हणते की हो, हे आम्हाला मराठीच्या धड्यामध्ये पण शिकवले. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हो ना, मग ते आता अंमलात आणायला नको का? आता महाले मास्तर म्हणतात की बरं, आज आपल्या अभियानाचा हा पहिला दिवस आहे. अजून काही दिवस हे स्वच्छता अभियान हे असंच चालू राहील. आता मला सांगा, गावकऱ्यांना आपल्याला स्वच्छतेचं महत्त्व पटवून सांगायचं आहे, ते कसं सांगायचं? तेव्हा आदू म्हणतो की मास्तर, आपण त्यांना सांगूया की तुमच्या घरातला कचरा बाहेर टाकू नका म्हणून. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की म्हणजे घरातच कचरा करा, हो ना? तेव्हा सगळेच हसायला लागतात. आदू म्हणतो की नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी एक खड्डा खोदावा आणि त्यात जे काही ओला कचरा सुका कचरा असेल तो टाकावा, म्हणजे गावसुद्धा स्वच्छ राहील आणि झाडासाठी खतंसुद्धा तयार होईल. इम्रान म्हणतो की आणि गाई म्हशींच्या शेणापासून गोबर गॅस तयार होतो. आमचा गोठा आहे ना, तर आम्हीसुद्धा तेच करतो. टिंग्यामध्येच म्हणतो की मास्तर, हे सगळ्या लोकांना माहिती आहे तरी लोक कचरा का करतात? माले मास्तर म्हणतात की त्यासाठीच तर आपल्याला हे ग्राम स्वच्छता अभियान राबवायचं आहे. यावर टिंग्या म्हणतो की पण हे फक्त सांगून लोक ऐकतील का? मग काय करायचं आपण? तेव्हा माले मास्तर विचारतात की बरं, मला सांगा बघू काय करायचं आपण? तेव्हा सगळेच विचार करायला लागतात. यानंतर आपण पाहतो की मोठ्याबाई आणि प्रेमनाथ यांना भेटायला कोणीतरी आलेलं असतं. आता मोठ्याबाई डायरीमध्ये काहीतरी लिहित असतात आणि विठुरायाला नमस्कार करतात आणि ते आलेल्या लोकांना म्हणतात की बोला. त्यातील एक माणूस सांगतो की बालकीर्तनकार इंद्रायणी यांचं कीर्तन ठेवण्याची इच्छा आहे आमची. पण तेव्हा प्रेमनाथ मध्येच म्हणतो की आता कीर्तन करायचं आहे म्हणजे पण वगैरे कशाला मध्येच, गोष्टी कशा सरळ झाल्या पाहिजेत ना. तो माणूस तेव्हा म्हणतो की अहो, सरळ झाल्या असत्या पण तुम्ही 20-25 हजारांसाठी अडून बसला आहात ना. यावर प्रेमनाथ म्हणतो की हे बघा कसं आहे माहिती आहे का? मोठ्याबाई प्रेमनाथला थांबायला सांगतात आणि म्हणतात की श्रद्धेच्या कामात घासाघीस करू नये, कीर्तन सेवेचं पुण्य नाही मिळत. मग आमची इंद्रायणी, तिला साक्षात विठुरायाचा आशीर्वाद आहे, हे तर मान्य आहे ना तुम्हाला? तो माणूस म्हणतो की अर्थात, म्हणून तर त्यांचं कीर्तन ठेवायला आलो आहे ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की मग त्याच्यासाठी 1 लाख रुपये काय, 10 लाख रुपये घेऊन येतात लोक. पण नाही, आम्ही नाही म्हणतो. आम्ही म्हणतो आमच्यासाठी ही कीर्तन सेवा आहे म्हणून आम्ही ही 1 लाखाची रक्कम ठरवली आहे. त्यात तुम्ही भाव करताय. आता तो माणूस काहीतरी बोलणार तितक्यात नारायणी तिथे येते. मोठ्याबाई पटकन त्या माणसाला शांत बसायला सांगतात आणि नारायणीला विचारतात की काय गं, काय काम आहे? तेव्हा नारायणी सांगते की ते चहाचे कप घ्यायला आले होते, असं म्हणून ती ते चहाचे कप उचलून घरात निघून जायला लागते. मोठ्याबाई तिला थांबवतात आणि म्हणतात की नारायणी, अधोक्षजला सांग की आता इथे येऊ नको, महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि कोणीच येऊ नका म्हणून सांग. तेव्हा नारायणी हो म्हणून तिथून निघून जाते. प्रेमनाथ उठतो आणि नारायणी गेली का ते दरवाजाजवळ जाऊन पाहतो आणि कोणीतरी येईल म्हणून दरवाजातच उभा राहतो. तो माणूस म्हणतो की तुमचं सगळं खरं आहे मोठ्याबाई, पण पैशाचं सोंग नाही आणता येतो. आमचं बजेट 40,000 रुपयांचं होतं, पण आम्ही कसं तरी 75,000 रुपयापर्यंत गेलो आहे. थोडं तुम्हीही समजून घ्या ना. तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की पहिले पाडे 55 आणि हसत म्हणतात की तुम्ही पुन्हा तेच बोलताय. अहो, आमच्यासाठी निर्मळ सेवा आहे, धंदा नाही. भावताव करायला 1 लाखाचा आकडा फायनल. आता प्रेमनाथ मनातच म्हणतो की सासूबाई, आम्हाला सगळ्यांचं सगळं कळतं, पण तुमच्या डोक्यात काय चालू आहे ना ते नाही कळलं. यानंतर आपण शाळेत पाहतो की इम्रान म्हणतो, महाले मास्तर, मला काय वाटतं, आता इंदूने संत गाडगे महाराजांचं कीर्तन करायचं तसं कीर्तन केलं पाहिजे, म्हणजे लोक ऐकतील तरी तिचं. तेव्हा महाले मास्तर खुश होऊन म्हणतात की 1 नंबर आयडिया आहे. आणि ते इंदूला विचारतात की मग काय इंदू, करणार ना आमच्यासाठी कीर्तन? इंदूसुद्धा खूप खुश होऊन म्हणते की मास्तर, ती कीर्तन सेवा आहे आणि कीर्तन सेवा चांगल्या कामासाठीच करायला पाहिजे आणि तसंही मला कीर्तन सेवा करायला खूप आवडतं. त्यावर महाले मास्तर म्हणतात
की आणि त्यात तुला व्यंकू महाराजांनी अगदी तरबेज केलं आहे ना, पण इंदू आपल्याला फक्त एकच कीर्तन करून चालणार नाही. तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते की म्हणजे माले मास्तर सांगतात की आपलं जोपर्यंत ही स्वच्छता अभियान चालणार आहे ना तोपर्यंत तुला रोज कीर्तन करावं लागेल. इम्रान म्हणतो की इंदू तर उड्या मारत कीर्तन करेल. आता त्यावर इंदू म्हणते की इम्रान ते फक्त कीर्तन नसतं, कीर्तन सेवा म्हणावी. आता माले मास्तर म्हणतात की पण बालकीर्तनकार इंद्रायणीताई वाडीकर यासाठी आम्ही तुम्हाला काहीच मानधन देऊ शकणार नाही. तेव्हा इंदू म्हणते की मास्तर असं काय म्हणता. व्यंकू महाराज म्हणतात कीर्तन सेवा निर्मळ मनाने करावी, असं अपेक्षा करू नये. जिथे कीर्तन करावे तिथे अन्न सेवावे. तुका म्हणे द्रव्य घेती देती तेही नरका जाती. तर इकडे आपण पाहतो की मोठ्याबाई म्हणतात की फक्त इच्छा असून चालत नाही, त्याला मानधनाची सुद्धा जोड लागते, तरच पदरात पुण्य पडतं ना. पण हरकत नाही, तुम्हाला जमत नाही ना, मग तुमच्या आणि आमच्या वेळेचा खराबा कशाला करायचा. त्यावर तो माणूस म्हणतो की अहो असं काय करताय मोठ्याबाई, अहो आमच्या लोकांना बालकीर्तनकार इंद्रायणीताईंचं कीर्तन ऐकण्यासाठी आम्ही जीवापाड प्रयत्न करतोय आणि तुम्ही लाख रुपये घेऊन आमची अडवणूक करताय. तेव्हा मोठ्याबाई रागात म्हणतात की प्रेमनाथ घाबरूमध्येच म्हणतो की ठीक आहे, हे बघा तुमची मनापासून इच्छा आहे ना कीर्तनाची तर आम्ही पूर्ण करू आणि आमचं कामच आहे ते. नाहीतर एक काम करूया, तुमचं नाही आमचं नाही 75च्या ऐवजी 90मध्ये डन करून टाकू. मोठ्याबाई रागाने प्रेमनाथकडे बघायला लागतात आणि त्या माणसांना म्हणतात की 90 नाही 1 लाख म्हणजे 1 लाखच. जमत असेल तरच बोला, नाहीतर रामकृष्ण हरी. मग ते दोघेही उठतात आणि म्हणतात की ठीक आहे मोठ्याबाई, यावर्षी काही योग आहे असं वाटत नाही, आम्ही दुसऱ्या कीर्तनाची व्यवस्था करतो. आणि रामकृष्ण हरी असं म्हणून ते तिथून निघून जातात. प्रेमनाथ त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत म्हणतो की अहो आपण करू काहीतरी प्रयत्न, पण ते दोघेही काही नाही ऐकता तिथून निघून जातात. प्रेमनाथ मोठ्याबाईंना म्हणतो की सासूबाई अशी दारात आलेली लक्ष्मी लाथाडली तुम्ही, मी चांगलं 90मध्ये डन करत होतो आणि तुम्ही. मोठ्याबाई रागाने म्हणतात की लाखाचे 90 करणारे तुम्ही कोण. तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई अहो मॅनेजर आहोत ना तुमचे. मोठ्याबाई रागाने म्हणतात की मॅनेजर आहात ना, मग मालकिनीसारखी तोंडपाणी कशाला करत होता. यापुढे लक्षात ठेवायचं, मी व्यवहाराचं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. आपण आपली किंमत ठेवली तरच समोरचा माणूस आपली किंमत ठेवेल. 1 लाख म्हणजे 1 लाख, एक छदामसुद्धा कमी घेणार नाही आता. तर यानंतर आपण पाहतो की मुले बोर्डवरती इंदूच्या कीर्तनाबद्दल लिहित असतात. तेव्हा मोठ्याबाई तिथे येतात आणि तो बोर्ड बघतात. आता मोठ्याबाई आश्चर्याने म्हणतात की हे कोणी ठरवलं. आदू सांगतो की आपल्या माले मास्तरांनी. मोठ्याबाई रागाने विचारतात की कुठे आहेत मास्तर, असं म्हणून त्या मास्तरांना आवाज द्यायला लागतात. आता मास्तर मोठ्याबाईंजवळ येतात आणि म्हणतात की रामकृष्ण हरी मोठ्याबाई. आता मोठ्याबाई रागाने विचारतात की हे कोणी ठरवलं कीर्तनाचं. तेव्हा माले मास्तर म्हणतात की कोणी ठरवलं काय, कोणी ठरवलं, पोरांनी ठरवलं. पोरांनी कसलं, इंदूनेच ठरवलं आहे कीर्तन. तेव्हा मोठ्याबाई थोड्याशा टेन्शनमध्ये येतात आणि त्या विचारात पडतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.